सर्वांना सुप्रभात, राम राम, नमस्कार, सत श्री अकाल, सलाम अलैकुम. सर्वांचं स्वागत आहे आपल्या भारत सेना यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये व आपल्या भारतीय नागरिकांना बऱ्याचशा लोकांना माहिती नाही की आयुष्यमान भारत योजना काय आहे, त्याच्यामुळे काय फायदे होतात, आयुष्यमान भारत कार्ड कशाप्रकारे मिळवायचं हे बऱ्याचशा लोकांना माहिती नाही आहे. तर फक्त हा जो व्हिडिओ आहे हा फक्त पूर्ण बघा. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, ठीक आहे. हा व्हिडिओ पूर्ण बघा. मी तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगणार आहे आणि या अंतर्गत तुमच्या या ठिकाणी भविष्यात आर्थिक लाभ तुम्हाला मिळणार आहे, ठीक आहे. आणि गव्हर्मेंट स्कीमसाठी आणि शासकीय योजनांसाठी तुम्ही आपलं जे यूट्यूब चॅनल आहे, आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून टाका. कशासाठी? शासकीय योजनांसाठी आणि गव्हर्मेंट स्कीमसाठी, ठीक आहे. चला, तर चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून टाका मित्रांनो. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघा मित्रांनो, आयुष्यमान भारत ही जी योजना आहे, या योजनेअंतर्गत जे भारतातील नागरिक आहे त्यांना जर काही कारणास्तव त्यांचा अपघात झाला किंवा त्यांना दवाखान्यामध्ये, शासकीय दवाखान्यामध्ये जर त्यांना शासकीय दवाखान्यामध्ये या ठिकाणी जर त्यांना शासकीय कार्यालयामध्ये जर 5 लाखापेक्षा जास्त खर्च आला तर त्या ठिकाणी शासकीय कार्यालयामध्ये जर त्यांना 5 लाखापेक्षा जास्त खर्च आला तर अशा वेळेस मित्रांनो काय होतं माहीत आहे का? अशा वेळेस तुम्हाला मित्रांनो सरकारकडून 5 लाख रुपये अनुदान मिळते. म्हणजे जर तुम्हाला समजा एक्झाम्पल आपण उदाहरण घेऊया, टिंब नावाचा एक व्यक्ती आहे. त्या टिंब नावाच्या व्यक्तीचा जर अपघात झाला, मग तो शेतामध्ये असो किंवा मग त्याला गाडीनं उडवलं असो, रेल्वे अपघात असो, कुठलाही अपघात असो, आणि किंवा एखादं ऑपरेशन असो, त्याच्यामध्ये जर त्या व्यक्तीला 5 लाख रुपयेपर्यंत खर्च आला किंवा 5 लाखांपेक्षा जास्त खर्च आला त्या ऑपरेशनमध्ये, त्या अपघातामध्ये, तर ते पैसे सरकार तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये टाकून देते. आणि ही जी सुविधा असते हे तुम्ही प्रायव्हेट दवाखान्यात जरी गेले तरी सुद्धा सरकार तुम्हाला पैसे देते. म्हणजे तुम्ही एखाद्या महागड्या मुंबईसारख्या प्रायव्हेट दवाखान्यात गेले आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला 5 लाख रुपयांपर्यंत खर्च आला तर ते पैसे आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत भारत सरकार तुमच्या खात्यात टाकते. अशा प्रकारची सुविधा आहे मित्रांनो. आणि लोकांना अजूनसुद्धा अशा प्रकारची या सुविधेबद्दल माहिती नाही आहे. म्हणून मी तुम्हाला एकच सांगेल, या योजनेचा जो फॉर्म आहे हा सर्वांनी भरून टाका. तुम्हाला आता कशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे, कार्ड घ्यायचं आहे, ते सुद्धा मी माहिती थोडक्यात सांगणार आहे. तर बघा मित्रांनो, आयुष्यमान भारत कार्ड मिळवण्याकरता तुम्हाला तुमचं जवळचं जे ग्राहक सेवा केंद्र असेल ज्या ठिकाणी फॉर्म भरतात सायबर कॅफेवरती, किंवा मोबाईलवर एक ॲप्लिकेशन आहे मित्रांनो प्लेस्टोरवरती, त्या प्लेस्टोरवरती जाऊनसुद्धा तुम्ही या ठिकाणी हे आयुष्यमान भारत कार्ड मिळवू शकता. परंतु तुम्हाला तेवढं नॉलेज आणि ज्ञान तज्ज्ञ एवढं नसल्यामुळे, कारण आपण तज्ज्ञ नाही आहे, तज्ज्ञ लोकांप्रमाणे ज्ञान नसल्यामुळे काय होते मित्रांनो, आपल्याला तेवढी पुरेशी माहिती नाही मिळत. त्याच्यामुळे तुम्ही मोबाईलवर काहीही करू शकत नाही. तुम्हाला जर हे मिळवायचं असेल ना, तर जर तुम्ही एखाद्या कामानिमित्त किंवा बाजार करण्यानिमित्त जर तालुक्याच्या ठिकाणी गेले किंवा मग काही कामानिमित्तावर तुम्ही गेले तर एक काम तुम्ही या ठिकाणी जाऊन ग्राहक सेवा केंद्रावर भेटते. त्या ठिकाणी गेल्यावर हा जो फॉर्म आहे हा फॉर्म भरून टाका. जर तुम्ही असं केलं तरच मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी या योजनेचा फायदा मिळेल, ठीक आहे. आणि आपल्या पत्नी, मुलगा, कुटुंब सर्वांचं काढून घ्या स्पेशल हे कार्ड, ठीक आहे. लोकांना माहीत नाही आहे गोष्टी अजून. मित्रांनो, तुम्ही जर नागरिक असाल, मग तुम्ही शेतकरी असाल, शिक्षक असाल, विद्यार्थी असाल, तुम्ही कुठल्याही कॅटेगरीत असाल मित्रांनो, तर मी तुम्हाला एवढंच म्हणेल की
गव्हर्मेंट स्कीमसाठी व शासकीय योजनांसाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण विविध योजनांची जी माहिती आहे मित्रांनो, ती जी माहिती आहे ती आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला देण्यात येते. आता एक वेळा तुम्ही आपलं जे चॅनल आहे ते चॅनल तुम्ही ओपन करा आणि हा व्हिडिओ संपल्यानंतर आणि चॅनल ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्ही जे आपले महत्त्वाचे व्हिडिओज टाकले आहे मी तुमच्यासाठी ते व्हिडिओ तुम्ही बघा. आणि या योजनेसंदर्भात अधिक माहिती जी आहे मित्रांनो, ती माहिती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्ही ते सुद्धा माहिती वाचू शकता. याचा तुम्हाला नक्कीच काय होईल, नक्कीच फायदा होईल मित्रांनो. ओके. आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती इथं वाचून घ्या. त्याचबरोबर एक वेळा चॅनल ओपन करून तुम्ही आपण जे शॉर्ट्स आपण अपलोड करत असतो ते शॉर्ट्ससुद्धा तुम्ही मित्रांनो बघा. त्याच्यातसुद्धा मी एक मिनटामध्ये 1 मिनटाचा एक जो शॉर्ट असतो ना आपला, त्याच्यामध्ये पूर्ण माहिती मी सांगत असतो मित्रांनो. आणि आपल्या चॅनलच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा. कसं आहे, यूट्यूबवर टाईमपासवाले आणि रिकाम छोटं खूप शॉर्ट्स आहेत. त्याच्यामध्ये डान्स वगैरे, मुलींचे डान्स, अश्लील शॉर्ट्स असतात मित्रांनो. तर टाईमपास केल्यापेक्षा ना असे महत्त्वाचे व्हिडिओज बघा, ज्याच्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ मिळतो, नॉलेज वाढते, माहिती मिळते. असे शॉर्ट्स बघा. तर चला, आपल्या कुटुंबामध्ये आपला भाऊ, मुलगा, पत्नी, आईवडील यांचं जर आयुष्यमान भारत कार्ड नसेल ना, तर ते आयुष्यमान भारत कार्ड काढून घ्या मित्रांनो. अजूनसुद्धा बऱ्याचशा लोकांनी कार्ड काढलं नाही, तर त्यांनी काढून घ्या. आणि अजूनसुद्धा बऱ्याचशा लोकांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, करून घ्या. कारण की चॅनलवर खूप महत्त्वाची गव्हर्मेंट स्कीम आणि गव्हर्मेंटचे अपडेट येत राहतात. जर तुम्हाला माहिती नसल्या तर तुमचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी होऊ शकते. याची मी तुम्हाला 100% खात्री देतो. ठीक आहे. चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. आणखी अधिक माहितीसाठी जर तुम्हाला काहीही अडचण जर आली तर तुम्हाला काय करायचं आहे, आपलं जे कमेंट बॉक्स आहे मित्रांनो, या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला जाऊन कमेंट्स करायचे आहे. त्याचबरोबर तुमचे इतर जे शेतकरी मित्र आहे मित्रांनो, त्या इतर शेतकरी मित्रांना तुम्हाला या ठिकाणी हा जो व्हिडिओ आहे शेअर करायचा आहे मित्रांनो. म्हणजे तुमचा हे आपलं चॅनल गव्हर्मेंट्स अपडेट्स आहे ना, म्हणून प्रत्येक नागरिकाला गरज आहे आपल्या चॅनलची. कारण आपल्या चॅनलवर आपण महत्त्वाची माहिती सांगत असतो. कशी अशी रिकामचोट व्हिडिओ किंवा गाणे वगैरे, मुलींचे डान्स असं आपण काही टाकत नाही मित्रांनो. आणि अशा चॅनलची गरज आहे नागरिकांना. कारण सरकार आणि नागरिक या दोघांमधला जो आपण म्हणतो वाहक आहे, किंवा दोघांना जोडणारा जो दुवा आहे, शेतकरी, शासन आणि नागरिकांना, तो आपला चॅनल आहे मित्रांनो. म्हणून म्हणतो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.